नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आपली आजची ही रांगोळी पण महादेवाच्याच पिंडीची आहे, जी आपल्याला ह्या श्रावण महिन्यामध्ये काढण्यासाठी उपयोगी पडणारी आहे. तर मैत्रिणींनो, तुमचं माझ्या AC रंगोली चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर ही रांगोळी आपली आजची रांगोळी आहे. 9 ते 1 अशी ही रांगोळी आहे. तर ही रांगोळी मी तुम्हाला सांगितले महादेवाच्या पिंडीची आहे. तर आपण इथे महादेवाच्या पिंडी काढून घेणार आहोत. तुम्ही अशा प्रकारे इथे ठिपके आखून घेऊ शकता आणि आपल्याला आता त्यामध्ये डिझाईन आखून घ्यायची आहे. ती डिझाईन कशी आखायची मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. सर्वप्रथम आपल्याला इथे मध्यभागी जे मधल्या भागचा जो डॉट आहे तिथे ते आपलं सेंटर आहे. तर मी त्या ठिकाणी एक गोल टिंबक काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला साईडचे जे डॉट आहेत तिथे पण आपल्याला अशा चारही बाजूला आपली अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण पुढची रांगोळी पण काढून घेऊया. तुम्ही माझे व्हिडिओ सलग पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला माझी रांगोळी मी कशी काढते ते नक्कीच कळेल आणि तुम्हाला अवघडही जाणार नाही. अशा प्रकारे मी इथे 3 जे डॉट आहेत ते एकमेकाला जोडून इथे एक डिझाईन तयार करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही मागचे व्हिडिओ पाहत राहा आणि ते तुम्हाला कसे माझे व्हिडिओ वाटतात, माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये नक्कीच कळवित राहा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या जुन्याच मैत्रिणी असाल तर तुम्ही मला माझे व्हिडिओ कशी वाटतात कमेंटमध्ये नक्कीच कळवित राहा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा आणि तुमचा असाच प्रतिसाद मला मिळू देत राहा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या घेऊन येत राहील. आपल्याला हे रांगोळ्या श्रावण महिन्यामध्ये काढण्यासाठी उपयोगी आहेत. मी इथे जास्तीत जास्त तुम्हाला रांगोळ्या महादेवाच्या पिंडीच्या काढून दाखवित आहे आणि ते पण ठिपक्याच्या सहाय्याने. तर तुम्हाला हे रांगोळ्या नक्कीच आवडल्या असतील, मी अशी आशा करते आणि तुमच्यासाठी अशाच नवनवीन रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर मैत्रिणींनो, आपल्याला इथे आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी इथे बेलाचे पान काढून घेतलेले आहेत, आपल्या महादेवाच्या पिंडी काढून घेतलेल्या आहेत. आपली रांगोळी एकदम सुंदर दिसत आहे. आता यामध्ये मी कलर भरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर भरण्याचा प्रयत्न करा. मी सर्वप्रथम इथे महादेवाच्या पिंडीवर कलर टाकून घेते. त्यानंतर आपल्याला बेलाच्या पानावर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यभागी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर भरले तरी चालते. आणि आपल्याला इथे महादेवाच्या पिंडीमध्ये 3-3 रेषा आखून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे 3-3 रेषा आखणं झाल्यावर आपल्याला यामध्ये एक डॉट टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथे डॉटला खोल करून त्यामध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या महादेवाच्या पिंडी एकदम सुंदर दिसतील. आणि त्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीच्या बॅक साईडला आपल्याला दिव्य प्रकाश काढून घ्यायचा आहे. नाही काढला तरी आपली अशी ही रांगोळी छान दिसत आहे, पण आपली इथे रांगोळी अनेक उठावदार दिसावं यासाठी मी इथे मागे एक फ्लॅश काढून घेते. मी इथे फ्लॅश काढण्यासाठी पिवळ्या कलरचा उपयोग केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर आपली रांगोळी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीवर एक डॉट टाकून घेऊया. चारही पिंडीवर आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत.
हे डॉट टाकून झाल्यावर आपल्याला तिथे एक फुलाचा आकार तयार करायचा आहे. आपले ते फूल प्राजक्त आहेत, तर मी इथे प्राजक्ताचे फुलं काढून घेत आहे. आपल्याला प्राजक्तही त्या फुलाला नाव आहे आणि या फुलाला परिजात पण असं म्हणतात. तर मी ते परिजातकाची फुलं काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता आपली अतिशय सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. आणि मी ते थोडी रिकामी जागा दिसत आहे, तिथे छोटे छोटे डॉट टाकून घेते. आणि बेलाच्या पानामध्ये पण आपल्याला एक एक डॉट टाकून घ्यायचा आहे आणि त्या डॉटला एक खोलवर आकार देऊन त्यामध्ये पण आपल्याला कलर भरून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे कलर भरून घ्या. आणि तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आपल्याला यामध्ये मध्यभागी ओम काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे स्वास्तिक पण काढलं तरी चालेल, पण मी इथे ओमचा आकार घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आणि तुम्ही मला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत नमस्कार.